गोवंश तस्करी करणारा ट्रक उलटलाय। 30 ते 40 जनावरं यात ठार झाली आहेत। अपघातात काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंशांची तस्करी होत असते। अशातच चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ढासगड या रस्त्यावर गोवंशांची तस्करी करणारा ट्रक पलटी होऊन 30 ते 40 जनावरं ठार झाली आहेत। ही घटना रात्रीच्या सुमारास चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे। त्यामुळे अपघातानंतर चालक पसार झाल्याची माहिती सध्या समोर येते। तर गोवंश तस्करी करणारा ट्रक उलटलाय। या अपघातात 30 ते 40 जनावरं ठार झाल्याची माहिती सध्या समोर येते। मात्र या अपघातानंतर या ट्रकचा चालक मात्र पसार झालाय। त्यामुळे आता पोलिसांकडून सध्या या ट्रक चालकाचा तपास हा केला जातोय। मात्र हा गोवंश तस्करी करणारा ट्रक हा अपघातादरम्यान उलटला। यात काही जण जखमी झाल्याची माहिती देखील सध्या समोर येते। चिचगड परिसरात हा अपघात झालाय आणि या अपघातात काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राजेश रामटेके। राजेश, गोवंश तस्करी करणारा ट्रक उलटलाय, काय अधिक माहिती? गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असते। लगतच असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यासोबतच गडचिरोली भागातून मोठ्या प्रमाणात हा गोवंश गोंदिया जिल्ह्यात येत असतो। अशातच चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ढासगड जवळ एका घाटावर कमीत कमी 50 ते 60 जनावरे त्यामध्ये भरली होती आणि संतुलन बिघडल्याने हे वाहन खाली पडले आणि त्यामध्ये 30 ते 40 जनावर हे त्या ठिकाणी मृत्यू पडल्याची ही रात्री सुमारास 1 ते आणि 2च्या मधातली घटना आहे। अंकिता, नक्कीच रात्री 1 ते 2च्या सुमारास ही घटना घडली। मात्र या ट्रक चालकाचा तो पसार झालाय, त्याचा तपास पोलिसांकडून कशा पद्धतीने घेतला जातोय? सकाळच्या सुमारास पोलीस घटनास्थळी आले आणि चालक कुठे गेला याबाबत सध्या आणि चालक कोण होता याबाबत सध्या पोलीस विभाग ही माहिती घेत आहे आणि माहिती झाल्याच्या नंतर पोलीस विभाग संबंधित चालकाला अटक करणार आहे। नक्कीच राकेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे गोवंश तस्करी करणारा ट्रक उलटला। यात 30 ते 40 जनावरं ही ठार झाली आहेत।